नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरच्याच साहित्यातून खूपच मस्त अशी रेसिपी बनवूया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा छान तडतडलं आहे. आता इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते. आता कढीपत्ता आणि हिरवी मिरची तेलावरती 1 मिनिट परतून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा तेलावरती परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. जास्त कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे इथे. यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते. इथे आता मी कांदा परतून घेतला आहे. थोडासा सॉफ्ट झाला आहे. आता इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ही आलं लसणाची पेस्टसुद्धा आपण परतून घेऊया. आलं लसूण तुम्ही किसून घातलं तरी चालेल. आता इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा आता आपण सॉफ्ट करून घेऊया. तर इथे अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवतो आहे. टोमॅटो सॉफ्ट करून घेतला आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूया. तर इथे आता मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते. आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातले, त्यामुळे तुमच्या चवीप्रमाणे इथे लाल तिखट कमी जास्त तुम्ही करा. आता इथे अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. यानंतर पाव चमचा हळद घातली. परतून घेऊया. इथे मी पाव चमचा गरम मसाला घालते. हे सगळे मसाले आता आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत 1 मिनिट. मसाले जर खाली पॅनला लागतं तसं वाटत असेल तर तुम्ही इथे 1-2 चमचे पाणी घालू शकता. मसाले छान परतले. आता इथे मी कोथिंबीर घालते. कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे लक्षात ठेवा, इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. याबरोबरच इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा येईल. हे सगळं एकजीव करून घेऊया. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. जेव्हा आपण कांदा टोमॅटो परतला त्याबरोबर तुम्ही किसलेला गाजर, स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला कोबी हे सुद्धा घालू शकता आणि या रेसिपीला आणखी पौष्टिक बनवू शकता. तर हे आता सगळं साहित्य मिक्स केलं. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याला थोडंसं थंड करून घेऊया, म्हणजे आपल्याला हे हाताने मळता येईल. यामध्ये तुम्ही जर भाज्या घातल्या तर ही रेसिपी आणखी पौष्टिक तर होईलच, त्याबरोबर चवसुद्धा वाढेल. पण आज आपण अगदी बेसिक घरी नेहमी सगळ्यांच्या उपलब्ध असेल असं साहित्य वापरून ही रेसिपी बनवतो आहे. त्यामुळे फक्त इथे कांदा आणि टोमॅटो मी वापरला. हे आता हाताला सहन होईल इतपत थंड झालं आहे. आता हे आपण मळून घेऊया. तर हे मळण्यासाठी खूपच कमी पाणी लागतं, कारण यामध्ये टोमॅटो, कांदा याचं मॉइश्चर आहे, त्यामुळे खूप कमी पाणी घालायचं सुरुवातीला. तर इथे पहा, मी अगदी 1 ते 2 चमचे पाणी घातलं आणि हे पीठ असं ओलसर झालं आहे. तर हे लक्षात ठेवा, तुम्हालासुद्धा खूप कमी पाणी लागेल हे मळायसाठी, त्यामुळे एकत्र तुम्ही इथे पाणी घालू नका. तर अगदी 2 चमचे पाणी घालून हे पीठ मी असं मळून घेतलं. आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि याच्या आता आपण टिक्क्या बनवूया. तर अशा छोट्या छोट्या आकाराच्या याच्या टिक्क्या बनवायच्या. खूपच मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून पहा. अगदी झटपट तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता आणि मुलांसाठी सुद्धा खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर इथे पहा, अशा टिक्क्या मी बनवून घेते. तर इथे मी टिक्क्या बनवून तयार केल्यात. आता या टिक्क्या आपण फ्राय करूया. इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि
टिक्क्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि मंद फ्लेमवरतीच आपल्याला या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं आहे, त्यामुळे या टिक्क्या खूपच खुसखुशीत अशा होतात. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर या टिक्क्या आपण उलटून घेऊया. दोन्ही बाजूने आपण ह्या आता छान ब्राऊन करून घेऊया. तर इथे आता या टिक्क्या पहा मस्त झाल्यात. दोन्ही बाजूने छान ब्राऊन रंग आलाय. अगदी खरपूस अशा झाल्यात. दिसायला सुद्धा खूप मस्त दिसत आहेत. आता आपण टिक्क्या काढून घेऊया आणि अशाच सगळ्या फ्राय करून घेऊया. तर इथे पहा मस्त अशा ह्या घरच्याच साहित्यातून छानशा टिक्क्या आपल्या तयार झाल्यात. कधीही घाईच्या वेळेस तुम्ही झटपट ह्या टिक्क्या नाश्त्यासाठी बनवू शकता. कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये तितक्याच टेस्टी अशा ह्या टिक्क्या तयार आहेत. पाहुणे येणार असतील तरीसुद्धा तुम्ही या झटपट बनवू शकता. इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केल्यात. कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही या खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.